माझं नाव मानसी वळंजू, मी विमला गोयंकामध्ये 11वी-12वी स्टडी करत आहे। आम्ही इथे ॲडमिशन CS आहे म्हणून घेतलं होतं आणि आम्हाला विश्वासाने सांगितलं पण होतं की इथे CS आहे, आम्हाला CSला अप्लाय केलं आहे म्हणून आम्ही पण आणि CS मिळेल पण आणि आम्हाला 2 वर्ष CSचे सर शिकवत पण होते। पण आज आम्हाला 8 तारीख आहे, आज आम्हाला हॉल तिकीट दिलं आहे। 11 तारखेला आमचा पहिला पेपर आहे। एकतर एवढ्या लेट हॉल तिकीट दिलं आहे, सेंड ऑफ ठेवून हॉल तिकीट दिलं आहे आणि ते पण चुकीचे सब्जेक्ट्स टाकलेत। CS न टाकता जॉग्राफी आणि मराठी टाकले, त्याचा आम्ही 2 वर्ष एकदा पण स्टडी नाही केला आहे आणि फेक साईन केले, साईन पण आम्हाला टाकली नव्हती आणि एक मुलांचे तर फोटोज वेगळे आहेत, नेम्स वेगळे आहेत, सब्जेक्ट्स बदलले आहेत। मॅथ्सच्या बदली बायो टाकलं आहे, बायो टाकल्यामुळे त्यांचा नीट पण त्यांना देता येणार नाही आहे। 2 दिवस परीक्षा राहिली असताना आता पोरगा कसा परीक्षा देणार आहे आणि कसा अभ्यास करणार आहे? वर्षभर ज्या पोरांना अभ्यास केलेला आहे कॉम्प्युटर सायन्सचा, आज अचानक त्याला तसा कळालं की 2 विषय त्याचे बदललेले आहेत। त्यानं कसं परीक्षेला सामोरं जायचं? होणाऱ्या नुकसानाला कोण जबाबदार? शिक्षण संस्था चालवली कशी आणि ह्या प्रिन्सिपलनं सही कशी केली तर रिसिटवर, हे स्टेट बोर्डचं काम असल्यावर याला कागदपत्र कशी असतात काय असतात, त्यांनी मुलांच्या सुद्धा डुप्लिकेट सह्या मारलेल्या आहेत। एकही रिझल्ट दिलेला नाही, प्रॅक्टिकल चुकीचे दिलेले आहेत आणि याची कल्पना प्रिन्सिपलला पण नाही, जर शाळेला नाही तर असला आंधळा कारभार चालवून तुम्ही एवढी मोठी संस्था चालवताय कशाला? पुरा आणि जर मी आत्ताच सांगते, माझ्या पोरीला जर काही कमी जास्त झालं, सगळ्यात जास्त उद्रेक माझा होईल। मला एकच मुलगी आहे आणि त्या मुलीला काय झालं तर मी कुणालाही सोडणार नाही, अजिबात नाही। कारण आत्ता सध्या तिची मानसिकता पूर्ण ढासळलेली आहे। आमचे काहीतरी स्वप्न आहेत, स्वप्न राहू दे। माझी मुलगी मला व्यवस्थित जिवंत मिळाली तरी मी माझं नशीब समजते। बोर्डाच्या परीक्षा 10 वेळा देईल पण पोरीला काय झालं तर मी कुणाला सोडणार। आज रिसीट देताना हे पालक असं म्हणतात की त्यांना या विषयाची कल्पना दिली नव्हती, त्यामुळे त्यांना हातात रिसीट मिळाल्यानंतर विषय बदल दिसत आहेत, जे अगदी बरोबर आहे की त्यांचं त्याच्यामुळे त्यांना हे अचानक आहे। सेम मलाही हे आज अचानक आहे की ह्या एवढ्या पालकांना काहीही कल्पना नाही आहे। म्हणजे मी सर्वांची त्या आधी माफी मागून सांगते की खरंच ह्याची कल्पना नाही।